विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। पत्रकार अभिजित कुलकर्णीसह कापसाला नव्हे तर बोंडअळीला पोषक वातावरण। शेतकऱ्यांकडे आता एकच पर्याय। खरीप हंगामातील कापूस वेचणी आता अंतिम टप्प्यात आहे। असे असताना कापसावर बोंडअळीचा अधिकचा प्रादुर्भाव वाढला आहे। वातावरणातील बदल आणि शेतकऱ्यांनी वाढीव उत्पादनासाठी घेतलेली भूमिका यामुळे बोंडअळीचा जोर आणखीनच वाढत आहे। त्याचा परिणाम पिकासह कापूस लागवड केलेल्या शेतजमिनीवरही होऊ लागला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी बोंडअळीचा बंदोबस्त करून वाढीव उत्पादनासाठी जे फरदड उत्पादन घेतले जाते ते टाळणे आवश्यक आहे। खानदेशात कापसाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते, मात्र यापूर्वीच अतिवृष्टीचा फटका खरीपातील सर्वच पिकांना बसलेला होता। तर आता गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कापूस पीक हे काढून फेकून देण्याची नामुष्की जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे। कारण जिल्ह्यातील तब्बल 5,39,000 हेक्टरावरील कापसाला बोंडअळीने घेरल्याचा अहवालच कृषी विभागाने सादर केला आहे। एवढेच नाही तर बोंडअळीच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांना देखील बैठक घेण्याची नामुष्की ओढावली आहे। त्यामुळे बोंडअळीचा बंदोबस्त हेच कृषी विभागाचे टार्गेट आहे। यंदा राज्यभर सरासरीपेक्षा अधिकच पाऊस झाला। एवढेच नाही तर हा पाऊस लांबलाही होता। त्यामुळे कापूस पिकाचा हंगाम अद्यापही सुरूच आहे। लांबलेल्या हंगामामुळे बोंडअळीला अखंडित अन्नपुरवठा हा सुरूच आहे। त्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव हा वाढतच आहे। बोंडअळीमुळे कापसाचे तर नुकसान होतच आहे, याशिवाय शेतजमिनीवरही याचा परिणाम होत आहे। आगामी हंगामातील पीक उगवणं तसेच पीक वाढीवरही या अळीचा प्रादुर्भाव कायम राहतो आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेली पिके ही शेतातून काढून बांधावर फेकणे गरजेचे आहे। फरदडमुळे कपाशीचा दीर्घकाळ वाढणाऱ्या संकरित वाणांची लागवड होते। या वाणानंतर गुलाबी बोंडअळीच्या जास्त पिढ्या पूर्ण होतात। परिणामी या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो। गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी सतत अन्नपुरवठा होत असल्याने व जीवनक्रम एकमेकात मिसळल्याने त्यांच्या संख्येत वाढ होते। फरदड जास्त काळापर्यंत कच्चा कपाशीची जिनिंगमध्ये आणि व्यापारी संकुलात साठवण केली जाते। त्यामुळे गुलाबी बोंडअळी आगामी हंगामात येण्यासाठी पोषक वातावरण तयार होते। कापूस पिकाच्या फरदडमुळे उत्पादनात वाढ होणार असलेली तरी एक प्रकारे आपण बोंडअळीच्या वाढीलाच खतपाणी घालत असतो। कापसातून अधिकचे उत्पादन मिळावे या अनुषंगानेच फरदड पीक घेतले जाते। त्यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव अधिकच वाढत जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची काढणी करून त्या क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करणे फायद्याचे राहणार आहे। यामुळे पीक पद्धतीमध्येही बदल होईल आणि बोंडअळीचा प्रादुर्भावही वाढणार नाही। रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, बाजरी, मका यांचा पेरा करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। जळगाव जिल्ह्यासह खानदेशात कापसाचे अधिकचे उत्पादन घेतले जाते। दरवर्षी गुलाबी बोंडअळीमुळे उत्पादनावर तर परिणाम होतच आहे, पण शेतजमिनीचा दर्जाही खालावत आहे। त्यामुळे आता कृषी रथाच्या माध्यमातून बोंडअळीबाबत जनजागृती करण्याचे धोरण जिल्हा प्रशासनाने आखले आहे। यामध्ये कृषी अधिकारी हे शेतकऱ्यांना गावोगावी जाऊन मार्गदर्शन करणार आहेत। त्या अनुषंगानेच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या आहेत। या कृषी रथाचा फायदा किमान आगामी हंगामात तरी होईल। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।